विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आणि बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. कारण बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण लढाईमध्ये एकूण लढतीमध्ये पवार कुटुंबीय थेट लोकांशी संपर्क साधतायत, प्रचार करतायत. आत्ता आपल्या सोबत आहेत त्या अजित पवार यांच्या चुलत बहीण रजनीताई इंदुलकर आहेत. ताई, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये जातायत, फिरतात, गेल्या काही दिवसांपासून प्रचार तुम्ही करतायत अजित पवारांचा, काय नेमकं बारामतीकरांचं काय नेमकं म्हणणं आहे, काय नेमकं वातावरण आहे? खरं सांगायचं झालं तर मी आज इथं बहीण म्हणून दादांच्या प्रचारासाठी नुसती आलेली नाही आहे. तर हा नुसता बारामतीचा नेता नाही आहे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये डेव्हलपमेंट केली म्हणून पिंपरी चिंचवडचा नेता नाही आहे. हा महाराष्ट्राचा नेता आहे आणि त्याचं भारतात नाव आहे. हा साधासुद्धा माणूस नाही की ज्याला आपण काही त्याच्या विरोधात काही करावं वगैरे. त्यामुळे एक असा खूप जीव तुटला की अरे त्याचं कॅलिबर ओळखा, त्याची कामाची पद्धत ओळखा. किती असे मंत्री आहेत आपल्याकडे की जे दादांच्या इतकं काम करतात, सतत लोकांच्या विकासासाठी झटतात आणि प्रत्येक गोष्ट करतात ती उत्कृष्ट करतात. म्हणजे असं नाही की करायचं म्हणून आता हे कलेक्टर ऑफिस बांधायचं म्हणून बांधलं आणि संपवलं, त्याला निधी टाकला आणि ते कसंही झालं, तो रस्ता कसाही झाला तरी काय फरक पडत नाही, मी निधी टाकला आता तुमचं तुम्ही करा. हे असल्या गोष्टी नसतात. ते उत्कृष्टच झालं पाहिजे ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष असतं. असे किती लोक आपल्याला सापडतील. त्यामुळं ॲक्च्युली बारामतीकर भाग्यवान आहेत आणि दादांसारख्या माणसाला बिनविरोध त्यांनी निवडून द्यायला हवं होतं. म्हणजे त्यांनी विरोध करायला पाहिजे होता की नको आम्हाला दादांच्या विरोधात कोणी. तर हे अतिशय वेगळं सगळं घडतंय. पण त्यामध्ये एक नेतृत्व उत्तम. आधीच आपण म्हणतो की पॉलिटिक्समध्ये चांगली माणसं येत नाहीत आणि जी चांगली माणसं असतात त्यांना जर आपण नामोहरम करायला लागलो तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. जसं तुम्ही आता म्हटलं की ताई, बिनविरोध होणं अपेक्षित होतं, तसं झालं नाहीये. कुटुंबातलाच व्यक्ती खरं तर अजित पवारांच्या समोर देण्यात आला. युगेंद्र पवार अजित पवारांच्या काका पुतण्यांमध्ये ही लढाई होताना पाहिलं. तुम्ही कसं पाहताय? नाही, ह्याकडे मी एक कुटुंब म्हणून ह्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही. ही ज्याची त्याची मतं आहेत आणि त्यांनी ठरवावं आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात किंवा आपला पाथ कसा निवडायचा आहे. पण इथे मी फक्त माझ्या भावासाठी आलेली आहे आणि माझ्या भावासाठी मतं मागते. एवढंच माझं काम आहे की ह्या परिस्थितीत त्याच्या मागे खंबीरपणे मी उभं राहिलं पाहिजे आणि नुसतंच भाऊ म्हणून नाही तर आज देशाची गरज म्हणून मी त्याच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. एवढंच मला समजतं. हे टाळता आलं असतं असं वाटतं तुम्हाला की ज्या पद्धतीने हे कुटुंबामध्येच लढाई जी लागलेली आहे हे टाळता आलं असतं? राजकारणाबद्दल मला काहीच बोलायचं नाही. कारण कुटुंबामधली आधी लढाई आहे. दादांनी खरं तर जी लोकसभेमध्ये झाली ती माझी चूक होती असं त्यांनी भरसभेत मान्य केलं की सुनेत्र पवारांना उमेदवारी द्यायला नको होती. ती चूक मी जी केली ती तुम्ही करू नका. मात्र तसं झालंय. त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. कारण हे खूप मोठे मोठे नेते आहेत. त्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांची राजकारणं हे समजण्या इतकी मी मोठी नाही. पण माझ्या भावाला मात्र नक्की बारामतीकरांनी भरघोस मतांनी, त्यांची कॉलर ताठ होईल अशा विक्रमी मतांनी नेहमीसारख्या निवडून द्यावं आणि त्यांची किंमत तुम्हाला आहे हे सगळ्या जगाला पटवून द्यावं, एवढं मात्र मी नक्की आवाहन करेन. पण दुसरीकडे पवार साहेबांनी पण ताकद लावलेली आहे, लोकांमध्ये जात आहेत आणि नवीन पिढीला मला नेतृत्व द्यायचंय अशा पद्धतीने म्हणून युगेंद्र पवारला साथ द्या असं आवाहन ते करतायत. बारामतीकर सुज्ञ आहेत असं मला वाटतं. कुठेतरी हे असा पण एक आरोप केला जातो की घर फोडण्याचं काम म्हणजे केलं जात आहे की दादांनी सुद्धा यापूर्वी एका जाहीर सभेत म्हटलं की घर फोडलं गेलंय. मग ते अनंतराव पवारांचं घर कोणी फोडलं असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. नाही, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मला कळकळीने असं वाटतं की दादांसारखा नेता आपल्याला गमवायचा नाही आहे ॲट एनी कॉस्ट. कारण अक्षरशः म्हणजे त्यांना स्वतःला काय वाटत असेल ह्याचं मला सगळ्यात जास्त दुःख आहे की त्यांना वाटत असेल अरे ह्या सगळ्या लोकांसाठी मी दिवस रात्र झटलो, पहाटेपासून रात्रीपर्यंत कधी माझ्या कुटुंबाची पर्वा केली नाही आणि सगळा वेळ मी ह्यांना दिला आणि आज मला मतं मागायची वेळ येते किंवा माझ्या बहिणींना यावं लागते मतं मागायला.
हे फार फार दुर्दैव आहे. धन्यवाद. ही वेदनादायी आहे ही सगळी लढाई तुम्हाला सांगतो. खूप खूप वेदनादायक. एक शेवटचा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये असू दे किंवा अनेक त्यांच्या कुटुंबियांमध्ये की दादांनी मुख्यमंत्री व्हावं आणि दादा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात. तुम्ही बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की दादांनी राज्याचं नेतृत्व करावं? काय नेमकं तुम्ही त्यांच्या कॅलिबरबद्दल सुद्धा आत्ता बोललात तर काय? मी कायम ते मला नमस्कार करतात तेव्हा आशीर्वाद दिलेला आहे की दादा एक दिवस मला तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत पाहायचंय. होतील असं वाटतं? नक्की. आता काय साधारणतः त्यांचं विजयाचं गणित तुम्ही नेमकं कसं पाहतायत? काय नेमकं तुम्ही लोकांमध्ये जातायत? कारण की त्यांचा जो आत्तापर्यंतचा लीड होता 1 लाख 1.5 लाख अशा पद्धतीने ते निवडून यायचे. आत्ताचं तुम्हाला काय वाटतं? काय नेमकं तुमचा अंदाज आहे? नाही, काही अंदाज मी करणार नाही. बारामतीकर सुज्ञ आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन. ते असं कुठल्याही ह्याचे विचार करतील, म्हणजे नक्की विचार करतील की खरंच काय आहे. धन्यवाद ताई. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.